मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी. संतवाणी अंकिला मी दास तुझा. संत नामदेव. प्रश्न पहिला. पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. आकडा 1. माता धावून जाते. उत्तर जेव्हा बाळ आगीत पडते. आकडा 2. धरणीवर पक्षिणी झेपावते. जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते. आकडा 3. गाय हमरत धावते. उत्तर जेव्हा वासराला भूक लागते. आकडा 4. हरिणे चिंतित होते जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते. प्रश्न दुसरा. आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. माता कनवाळू, हरिणी चिंतित. प्रश्न तिसरा. कोण ते लिहा. आकडा 1. परमेश्वराचे दास संत नामदेव. आकडा 2. मेघाला विनवणी करणारा चातक. आकडा 3. भक्तांच्या हाकेला धावून येणारा श्री विठ्ठल. चिंतित हरिणी. प्रश्न चौथा. काव्यसौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. सवेंची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. भुकेले वस्तरावे, धेनू हुंबरत धावे. उत्तर आशय सौंदर्य. अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई असे समजून स्वतःचा सांभाळ करण्याची विनंती केली आहे. या कवितेतून मायेची कृपा देवाने आपल्यावर करावी हा आशय काही उदाहरणातून व्यक्त होतो. काव्यसौंदर्य. वरील 2 चरणांमध्ये पक्षिणी आणि गाय यांची उदाहरणे दिली आहेत. श्री विठ्ठलाला विनवणी करताना संत नामदेव म्हणतात, झाडावरून जर पिल्लू खाली पडले तर लगेच पक्षिणी पिलाला वाचवण्यासाठी झेप घेऊन जमिनीवर येते. जेव्हा वासराला भूक लागते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय हमरत वासराकडे धावत जाते. भाषिक वैशिष्ट्ये. संत नामदेवांनी पक्षिणी आणि गाय मातृप्रेमाची भावपूर्ण शब्दात गुंफन केली. झेपावे, धावे या क्रियापदांमधून बाळाची ओढ जाणवते. आकडा 2. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. उत्तर संत नामदेवांनी या अभंगात विठ्ठलाला आई म्हटले आहे आणि स्वतःला तिचे लहान मूल म्हटले आहे. बाळाचे काही दुखले, त्याला काही लागले तर त्याची काळजी घेते. तशीच पक्षिणीचं पिल्लू फांदीवरून खाली पडले तर त्याला वाचवण्यासाठी ती झेप घेऊन खाली येते. हरीण आगीत सापडलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी धावत येते. त्याचप्रमाणे संसारातील अडचणींमध्ये मायेचा वर्षाव करावा. कृपा करून माझे जीवन तू सांभाळावे अशी विठ्ठलाला विनवणी करत आहे. अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन केले आहे. आकडा 3. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर संत नामदेवांनी विठ्ठलाला आई मानले. जशी आई बाळावर माया करते तशी देवा माया प्रेम माझ्यावर करा अशी विनंती करतात. झाडावरून पिल्लू जमिनीवर पडताना पाहताच पक्षिणी पिलाला वाचवण्यासाठी जमिनीवर झेप घेते. वासराला भूक लागली की गाय दूध पाजण्यासाठी हमरत वासराकडे जाते. पेटलेल्या वणव्यात पाडस सापडले तर हरीण चिंतित होऊन त्याच्याकडे धावते. संत नामदेवांनी वरील 3 उदाहरणे देऊन श्री विठ्ठलाला माझ्यावर आईच्या प्रेमाचा वर्षाव तू करावा असे म्हटले आहे. श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा अशी विनंती केली आहे. आकडा 4. पक्ष्यांचा, प्राण्यांचा आपल्या पिलांशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. उत्तर माझ्या घरी एक पांढरी शुभ्र मांजर पाळली. तिला 3 पिल्ले झाली. तिन्ही पांढरी शुभ्र होती.
त्यांना आम्ही दूध देत होतो. त्यांच्यासोबत आम्ही खेळायचो. आम्ही त्यांची काळजी घेत होतो. एकदा एक मांजरीचं पिल्लू गेटच्या आत खेळत होते. एक बोक्या आला पिल्लाला पकडणार तेवढ्यात मांजर त्या बोक्यावर म्याव म्याव करत चवताळली. बोक्या तिथून निघून गेला. अशा प्रकारे आईने पिल्लांचे रक्षण केले.